नमस्कार मंडळी, मी मयूर वैद्य तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल अथर्व असोसिएट रिअल इस्टेटमध्ये. सर्वात पहिले तुम्हा सर्वांचे आभार, बिकॉज तुम्ही जो सपोर्ट दिला आपल्या यूट्यूब चॅनलला, त्याच्यामुळे आज बरोबर 25 महिन्यानंतर आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती 3100 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. त्यासाठी तुम्हा सर्वांचे एकदा मनापासून आभार. आणि लास्ट 2 मंथ्स बिफोर मी सेम रो हाऊसचा प्रोजेक्टचा व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बट त्यावेळेला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन फेजमध्ये होता आणि आता ह्या प्रोजेक्टची ओसी आलेली आहे. सो एक रो हाऊस याच्यामध्ये रेडी आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला इन डिटेल पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही जसं माझ्या पाठीमागे बघू शकता, हे जे आपले रो हाऊसेस आहेत, ठीक आहे, हे टोटल 7 रो हाऊसचा प्रोजेक्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला हा जो रो हाऊसचा प्रोजेक्ट आहे हा पालघर नगर परिषद एरियामध्ये आहे. पालघर स्टेशन पासून अवघ्या 2 किलोमीटरवरती हा आपला प्रोजेक्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रोजेक्टमध्ये भरपूर सारे USPs आहेत, जे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत सगळे USP जे आहेत ते सगळे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. तर ह्याच्यामध्ये मी इन डिटेल तुम्हाला सगळी माहिती आपल्या प्रोजेक्ट बद्दल देणार आहे. सो चला तर आपण आता आपल्या रो हाऊसचा टूर करूया. जसं तुम्ही बघू शकता की ही जी स्पेस आहे, राईट, इथे तुमचा डोर येणार आहे, राईट, आणि हा तुम्हाला पूर्ण स्पेस मिळणार आहे पार्किंगसाठी. आणि इथे आपल्या जेवढे पण रो हाऊस आहे, त्या 7 रो हाऊसला इथे इंडिव्हिज्युअल बोरवेल दिलेला आहे, ठीक आहे. आणि तुम्ही पार्किंगची स्पेस बघू शकता, ठीक आहे, ह्यूज पार्किंगची स्पेस तुम्हाला आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजून आज आपण बघतो की इलेक्ट्रिक कारचा ट्रेंड चालू झालेला आहे, ठीक आहे. सो डेव्हलपरने तुम्हाला इथे इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंटचं पण कनेक्शन इथे तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. आणि तुम्ही जसं वरती बघू शकता, तुम्हाला पॅनलिंग पण डेव्हलपर करून देत आहे, ठीक आहे. म्हणजे एक प्रॉपर स्पेस तुम्हाला पार्किंगला इथे मिळणार आहे, ठीक आहे. तर आता आपण काय करणार, आता आपण जो इंटरनल टूर आहे तो टूर आता आपण इथे करणार आहोत. तर चला मंडळी, आता आपण आपल्या 3 BHK रो हाऊसची टूर करणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता की जसं आपण इथे एंटर केलं तर तुम्हाला डेव्हलपर इथे डिजिटल लॉक देणार आहे, जे की गोदरेज कंपनीचा आहे, ठीक आहे. तुम्ही तुमचं पासकोड, थंब किंवा तुम्ही कीने तुमचा हा डोर ओपन करू शकता, ठीक आहे. आणि इथे तुम्हाला दिलेलं आहे इन्व्हर्टरसाठी स्पेस, राईट. इकडे तुमचं बॅटरीज अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे प्लेस करू शकता. आणि सगळ्यात पहिला जो आपला बेडरूम आहे, राईट, तो ग्राउंड फ्लोअरला बेडरूम येणार आहे, ठीक आहे. तुम्ही मास्टर बेडरूमचा स्पेस बघू शकता, किती वाईड स्पेस तुम्हाला ह्या बेडरूम मध्ये मिळणार आहे. म्हणजे जर गेस्ट आले, ठीक आहे, सो त्यांच्यासाठी पण हा बेडरूम एकदम बेस्ट आहे. किंवा तुम्ही जर कुठला बिझनेस करत असाल, सो तुम्हाला वर्क फ्रॉम होम असेल किंवा तुम्हाला कुठला बिझनेस स्टार्टअप करायचा असेल, पेस्ट्रीज, केक, पार्लर, ट्रेडिंग क्लासेस, किंवा कोणी टीचर असेल, सो जे क्लासेस चालवत असेल, सो हा खालचा जो बेडरूम आहे तुम्ही कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्याचा खूप छानपैकी यूज करू शकता. सेकंड थिंग, तुम्ही जर इथे ह्याचं वॉशरूम पाहिलं, सो सर्व फिटिंग्स आहेत, राईट, ती तुम्हाला इथे मिळणार आहे जगवर कंपनीची. आणि हे पूर्ण बाथरूम मध्ये टाइल्स फिट करून दिलेले आहे डेव्हलपरने. आणि बॅक साईडला तुम्हाला इकडे ऍडिशनल स्पेस डेव्हलपरने दिलेली आहे, ठीक आहे. इथे पण तुम्हाला काय असं स्टोरेज वगैरे ठेवायचं असेल तर ते तुम्ही इथे ठेवू शकता. सो तुम्ही बघू शकता की ही जी स्पेस आहे, राईट, ही पण एक छान स्पेस तुम्हाला इथे मिळते. इथे पण तुम्ही काही झाडं वगैरे लावायचे असतील किंवा काही, सो ते तुम्ही ह्या स्पेसमध्ये करू शकता. वरतून तुम्ही शेड करून ह्याला छानपैकी असं तुम्ही त्याला पॅक पण इथे करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेव्हलपर तुम्हाला इथे सगळं फॉल सिलिंग, लाईट, फॅन, ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलपर तुम्हाला करून देणार आहेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की जसं तुम्ही बघू शकता, तुम्हाला इकडे ना स्टोरेजसाठी ही वेगळी स्पेस दिलेली आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये ऍडिशनल अजून काही सामान वगैरे असेल, सो ते तुम्ही इथे छानपैकी स्टोअर करू शकता, ठीक आहे. कोणी जर तुम्हाला आंबे वगैरे दिले फॉर एक्झाम्पल, राईट, सो तुम्ही मस्तपैकी आंबे पण इकडे पिकत घालायला ठेवू शकता. तर आता आपण आलो आहोत फर्स्ट फ्लोअरवरती, ठीक आहे. आणि फर्स्ट फ्लोअरवरती तुमचा इथे येतोय लिव्हिंग रूम. तुम्ही लिव्हिंग रूमचा स्पेस बघू शकता, किती छान अशी स्पेस तुम्हाला लिव्हिंग रूम मध्ये मिळते, ठीक आहे. TV युनिटसाठी ही प्रॉपर स्पेस तुम्हाला इथे मिळणार आहे, ठीक आहे.
हा जो रो हाऊस नंबर 3 आहे हे आमचेच क्लायंट आहेत मुंबई वर्लीहून, त्यांनी हा रो हाऊस घेतलेला आहे. सो ह्यांचा रो हाऊस कसं पूर्ण एकदम रेडी झालेला आहे, तर म्हटलं की जो आता अवेलेबल आहे रो हाऊस नंबर 6, ठीक आहे, तो सेम ॲज इट इज असाच असणार आहे. एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कल्पना येईल की किती चांगल्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी तुम्हाला इथे डेव्हलपर देत आहेत. आणि इव्हन ही जी तुम्ही विंडोज बघतायत ह्याची जी साईज आहे ही देखील खूप मोठी साईज आहे आणि जिंदाल कंपनीचं ही विंडोज आहे. सो त्याची क्वालिटी पण खूप चांगली आहे. तुम्ही बघू शकता की साऊंड प्रूफ आहे, बाहेरच्या व्हॉइसला एकदम रिड्यूस करतं, हेवी क्वालिटीचं मटेरियल आहे आणि तुम्हाला लिव्हिंग रूमला अटॅच देखील इथे मिळणार आहे बाल्कनी. सो खूप छान असं USP आणि छान असं व्ह्यू तुम्ही ह्या बाल्कनीमधून एन्जॉय करू शकता. ठीक आहे, सो तुम्ही किचन बघू शकता इथे. ठीक आहे, किचन पण खूप छान स्पेस डेव्हलपरने दिलेली आहे. बोथ साईड तुम्हाला इथे प्लॅटफॉर्म मिळतोय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की डेव्हलपर तुम्हाला ट्रॉलीज वगैरे सगळं लावून देणार आहेत. ठीक आहे, आणि तुम्ही जर बघू शकता की इथे तुम्हाला हा जो सिंक आहे राईट, हा पण वाईड स्पेस आहे ह्याची पण, आणि इथे पण तुम्हाला सर्व फिटिंग्स मिळणार आहे जगवाची. ठीक आहे, आमचे जे क्लायंट आहेत त्यांनी रो हाऊस घेतलं, त्यांना आम्ही एक छोटंसं गिफ्ट दिलं होतं हे ट्री. हे अजूनही असंच छान टवटवीत आहे. ठीक आहे, आणि तुम्ही बघू शकता की हा तुमचं येणार आहे इथे कॉमन वॉशरूम. इथे पण सर्व फिटिंग्स तुम्हाला येणार आहे जगवार कंपनीची. आणि हा तुमचा इथे येणार आहे बेसिन एरिया. ठीक आहे, आणि इथे तुम्ही फ्रीज ठेवू शकता. ही प्रॉपर स्पेस तुम्हाला इथे फ्रीजसाठी मिळणार आहे आणि किचनला अटॅच तुम्हाला सज्जा इथे मिळतोय. सो तुम्ही जे इथे बघताय फॉल सिलिंग, लाईट, फॅन राईट, ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला डेव्हलपर इथे देणार आहे. सो ग्राउंड फ्लोअरला आपला एक मास्टर बेडरूम होता, फर्स्ट फ्लोअरला तुमचं लिव्हिंग रूम आणि किचन येणार आहे, जे की ओपन किचन कन्सेप्ट असल्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान आणि किती वाईड वाटतंय किचन. आणि ॲट अ टाइम 3 ते 4 लेडीज एका किचनमध्ये काम करू शकतात, इतका स्पेस तुम्हाला ह्या किचनमध्ये मिळतोय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर ह्याचं जे लोकेशन आहे, ठीक आहे, सो इथून तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम नियर बाय आहेत. फॉर एक्झाम्पल तुमचं स्कूल झालंय, ठीक आहे, मार्केट, जे मोठे मोठे कमर्शियल्स आहेत, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून जवळ आहेत. आणि जसं की आता आपण सेकंड फ्लोअर वरती चाललो आहोत, तर इथे पण तुम्हाला स्टोरेजसाठी ही स्पेस मिळत आहे. इथे पण तुमचं एक्स्ट्रा स्टोरेज असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर सेट करू शकता. आणि इथे तुम्हाला डेव्हलपर रेलिंग्स लावून देणार आहे. ठीक आहे, सो हे काम पेंडिंग आहे. सो प्रॉपर रेलिंग आल्यामुळे ते अजून छान वाटेल. तर आता आपण इकडे आलेलो आहोत सेकंड मास्टर बेडरूम मध्ये. त्याच्या आधी तुम्ही बघू शकता की हे जे वॉशरूम आहे त्याची हाईट बघा किती हायटेड आहे आणि किती प्रीमियम वाटते. पूर्ण टाईल्स फिट करून दिलेले आहेत. आणि हे आहे आपलं सेकंड मास्टर बेडरूम राईट. इथे पण तुम्हाला मिळत आहे बाल्कनी, खूप छान अशी बाल्कनी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की समोर जे आहे हे बंगलोज आहेत. ठीक आहे, सो बंगलोची जी हाईट आहे तुम्ही बघू शकता समोर की फक्त ग्राउंड फ्लोअरचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे इथे हवा, व्हेंटिलेशन खूप छान आहे आणि एकदम पीसफुल लोकेशन आहे. ठीक आहे, पालघर वेस्टमध्ये हे जे लोकेशन आहे, ठीक आहे, एकदम पीसफुल लोकेशन आहे. आणि तुम्ही बघू शकता की इथे प्रॉपर बेड ठेवलेला आहे आणि इकडे त्यांचं वॉर्डरोब आहे. तरी पण कसं प्रॉपर स्पेस आपल्याला बेडरूममध्ये मिळते. इथे पण तुम्हाला डेव्हलपर फॉल सिलिंग, लाईट, फॅन ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे डेव्हलपर करून देत आहेत. ठीक आहे, आता आपण चाललोय तिसऱ्या मास्टर बेडरूम कडे. तुम्ही ह्या बेडरूमचा स्पेस बघू शकता. ठीक आहे, किती वाईड स्पेस तुम्हाला इथे मिळते. वॉर्डरोबसाठी तुम्ही इथे तुमचं टीव्ही सेट करू शकता प्रॉपर. इकडे तुम्ही असं तुमचं बेड लावू शकता. राईट साईडला तुम्ही तुमचं वॉर्डरोब सेट करू शकता. आणि इवन तुम्ही जर हे वॉशरूम पाहिलं तर इथे पण तुम्हाला पूर्ण बाथरूम मध्ये टाईल्स फिट करून दिलेले आहेत आणि एकदम खूप छान फील येतो. म्हणजे प्रॉपर जगवारची फिटिंग असल्यामुळे बाथरूमचं पण म्हणतात ना एक डिझायनिंग आहे ती ओव्हरऑल खूप छान वाटते. आणि ह्याला पण अटॅच तुम्हाला इथे सज्जा मिळतोय. ठीक आहे, सो डेव्हलपरने जी क्वालिटी यूज केलेली आहे, ठीक आहे, ही सगळ्याच बाबतीत एकदम छान क्वालिटी यूज केलेली आहे. तुम्हाला क्वालिटीमध्ये थोडंही कॉम्प्रोमाइज इकडे बघायला मिळणार नाही. ठीक आहे, तर आता आपण जाणार आहोत ह्याच्या टेरेस वरती, जो ह्या प्रोजेक्ट मधला सगळ्यात बेस्ट USP आहे, जो की आहे ह्याचा टेरेस. ठीक आहे, आता टेरेसचे भरपूर सारे ऍडव्हान्टेजेस आहेत जे मी तुम्हाला टेरेसवरच जाऊन सांगेन. सो वॉशिंग मशीनचा पॉईंट तुम्ही विचार करत असेल की वॉशिंग मशीनचा पॉईंट कुठे आहे, तर वॉशिंग मशीनचा पॉईंट तुम्हाला इकडे मिळणार आहे या साईडला. म्हणजे कपडे आले वॉशिंग मशीनमध्ये टाकले, इथून तुम्ही इथे त्याला सुकायला ठेवू शकता. सो हा आहे आपला टेरेस.
तुम्ही टेरेस बघू शकता, किती छान असा टेरेस आहे. आता ह्या टेरेसची USP काय, तर बऱ्याचदा कसं असतं रो हाऊसमध्ये जे टेरेस असतात तिथे वॉल जी आहे ही एकदम असं खाली असते ग्राउंड लेवलला. सो इथे कसं झालेलं आहे की इथे तुम्हाला जी वॉल आहे ती एकदम वरपर्यंत दिलेली आहे, त्याच्यामुळे कोणालाही कोणाचं डिस्टर्बन्स होणार नाही. तुम्ही पार्टी करू शकता, तुम्ही काहीही करा, कोणालाही कसल्याच प्रकारचे इथे डिस्टर्बन्स होणार नाही. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता बघू शकता की इथून जो व्ह्यू आहे तो व्ह्यू देखील खूप छान, एकदम छान व्ह्यू आपल्याला ह्या टेरेसमधून बघायला मिळतोय. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट काय, तर इथे तुम्हाला डेव्हलपरने RCC कन्स्ट्रक्शनची पाण्याची टाकी बनवून दिलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला बोरिंग वॉटर आणि नगर परिषद वॉटर ह्या दोन्ही वॉटरची टँक जे ही सेपरेट दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये काय तुम्हाला ॲडव्हान्टेज, जसं की आपल्याला वाटलं की मला सोलारचं पॅनलिंग लावायचं आहे, तर तुम्ही ते सोलारचं पॅनलिंग करू शकता, जेणेकरून तुमचे जे लाईट बिल आहे, इथे बघा आता माझे जे क्लायंट आहेत त्यांनी काय केलं, एक छोटंसं सोलारचं एक बोर्ड लावलेलं आहे, त्याच्यावर त्यांचं मोबाईल चार्जिंग वगैरे हे सगळं त्याच्यावरती होतं. सो खूप क्रिएटिव्ह आहे ते, सो वेगवेगळं क्रिएशन्स ते करत असतात. सो तुम्हाला टेरेस अजून हाच एक ॲडव्हान्टेज की तुम्ही सोलारचं पॅनलिंग करू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की आपल्या घरी जर फंक्शन आहे, भरपूर गेस्ट वगैरे आले, इथे तुम्ही समजा पार्टी वगैरे करताय फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तर पार्टी झाल्यानंतर ठीक आहे तुमची जी भांडी वगैरे आहेत ती तुम्ही इथे क्लीन करू शकता. तर त्याच्यासाठी डेव्हलपरने एक वेगळं स्पेस दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला भांडी खाली घेऊन जायची गरज नाही आहे, टेरेसवरच तुम्ही तिथे भांड्यांना क्लीन करू शकता. ठीक आहे. सो भरपूर सारे ह्या रो हाऊसचे प्लस पॉईंट्स आहेत, जसं की तुम्हाला तुमचं इंडिव्हिज्युअल बोरवेल मिळत आहे. ठीक आहे, म्हणजे म्हणतात ना की जागा पण तुमची आणि टेरेस पण तुमचा. ठीक आहे, म्हणजे जमीन भी आपकी और आसमान भी आपका. सो भरपूर सारे प्लस पॉईंट्स ह्या रो हाऊसमध्ये मिळत आहेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट असं की आपण आता ज्या लोकेशनमध्ये आहोत तिथे, ठीक आहे, ह्या लोकेशनला जो रेट आहे फ्लॅटचा पर स्क्वेअर फीट तो 5,500, 6,000, 6,100 असा रेट आहे पर स्क्वेअर फीट. ठीक आहे, बट तुम्हाला ज्या प्राइसमध्ये हा रो हाऊस मिळतोय हा फक्त 4,500 रुपये पर स्क्वेअर फीटच्या रेटने, म्हणजे फ्लॅटपेक्षाही स्वस्त रेटमध्ये तुम्हाला तुमचं इंडिव्हिज्युअल इथे रो हाऊस मिळत आहे. सो हा खूप एक प्लस पॉईंट आहे. आणि आता आपल्याकडे फक्त एकच युनिट अवेलेबल आहे, तो आहे रो हाऊस नंबर 6. बाकी सगळे युनिट सोल्ड आउट आहेत आणि ज्या लोकांनी ते घेतलं ते सगळे सेल्फ यूज आहेत. ठीक आहे, स्वतःला राहण्याच्या हिशोबाने त्यांनी ही प्रॉपर्टी बुक केलेली आहे, परचेस केलेली आहे. सो खूप छान लोकेशन आहे, शांतता आहे आणि कनेक्टिव्हिटी पण खूप चांगली आहे. जर तुम्हाला ह्या प्रॉपर्टी रिलेटेड जर आणखीन डिटेलमध्ये जर माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा, कारण की एकच रो हाऊस अवेलेबल आहे.